हाय फ्रेंड्स. तर आज बघणार आहोत आपण लीप इयरचा प्रोग्राम. तर हा प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कॉलेजमध्ये, क्लासमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये कुठेही जा, तुम्हाला हा प्रोग्राम 100% विचारला जातो म्हणजे जातो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लीप इयर, या प्रोग्रामचं लॉजिक, देन तुम्हाला मेमरी डायग्राम एक्सप्लेन करेन, देन प्रोग्राम हा तुम्हाला इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला लवकरच आपण बघूया आपल्या व्हिडिओचं लॉजिक. तर फ्रेंड्स, लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपण बघणार आहोत की आपला जो इयर आहे तो लीप इयर आहे की नाही. तर सर्वात आधी आपण बघूया की व्हॉट इज अ लीप इयर. तर लीप इयर म्हणजे असा नंबर की ज्या नंबरला 4 ने पूर्ण भाग जाईल आणि 100 ने पूर्ण भाग जाणार नाही, किंवा असा लीप इयर की त्या इयरला पूर्णपणे 400 ने भाग जाईल, तर त्याला आपण म्हणू शकतो की तो आपला लीप इयर आहे. म्हणजेच आपला इयरला 4 ने पूर्ण भाग जायला हवा आणि इयरला 100 ने पूर्ण भाग जायला नको, किंवा इयरला पूर्णपणे 400 ने भाग जायला हवा, तर त्याला आपण म्हणू शकतो की तो आहे आपला लीप इयर. तर आता आपल्याला चेक करायचं आहे. तर इफ कंडिशन चेक करावी लागेल मला. तर आधी इयर मॉड 4 इक्वल टू 0 आणि इयर मॉड 100 नॉट इक्वल टू 0, किंवा इयर मॉड 400 जर पूर्ण भाग जाईल तर तो असेल आपला लीप इयर. देन आपण त्याला प्रिंट करून घेऊ इनसाइड द इफ ब्लॉक SYSO इयर. ओके. आणि जर कंडिशन ही फॉल्स असेल तर तो आपला लीप इयर नसणार. तर एल्स SYSO नॉट लीप इयर. ओके. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता याच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करून बघू आणि चेक करू की आपल्याला आपला आउटपुट हे सक्सेसफुली भेटत आहे की नाही. तर इक्लिप्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण चेक करणार आहोत की आपला इयर हा लीप इयर आहे की नाही. तर सर्वात आधी मला इयर लागेल, तर ते इयर मी युजर कडून घेतो. तर त्याच्यासाठी मला स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागेल. तर सर्वात आधी आपण स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करूया. SCANNER SC इक्वल टू न्यू SCANNER SYSTEM डॉट इन. ओके. तर तुम्ही बघू शकता रेड अंडरलाईन आपल्याला भेटलेली आहे स्कॅनर क्लासला.
तर आपल्याला स्कॅनरला आता बुक्कीट टेंगूल द्यायचं आहे, तर राईट क्लिक, इम्पोर्ट, एरर सॉल्व. ओके, तर आता एअर मला युजर कडून घ्यायचंय, तर सर्वात आधी मी मेसेज देऊन घेतो SYSO एंटर द इयर आणि त्याला एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर इंटेजर इयर इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इंट. ओके, देन आता मला लिहावं लागेल लॉजिक. तर सर्वात आधी इफ, त्यामध्ये मला कंडिशन चेक करावी लागेल, इयर मॉड 4 इक्वल टू 0 आहे का. असेल तर पुन्हा अँड इयर मॉड 100 नॉट इक्वल टू 0 किंवा इयर मॉड 400 इक्वल टू 0 हवं. जर असेल तर तो असेल माझा लीप इयर. तर त्याच्यासाठी मी मेसेज प्रिंट करून घेतो, येस. इयरला प्रिंट करून घेतो. इज लीप इयर. ओके, आणि जर कंडिशन ही फॉल्स असेल तर तो असेल आपला नॉट लीप इयर. तर एल्स मेसेज प्रिंट करून घेऊ, सॉरी आय एम नॉट लीप इयर. ओके, तर तुम्ही बघू शकता की कोड आपण हा टाइप केलेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया आणि चेक करूया की आपल्याला आपले लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर रन. तर एंटर द इयर, तर आपण टाकूया 2024 आणि चेक करूया की हे आपलं लीप इयर आहे की नाही. येस, 2024 इज अ लीप इयर. तर तुम्ही चेक करू शकता की आपल्याला सक्सेसफुली आउटपुट हे भेटलेलं आहे, म्हणजे आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होते आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी इयर साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 100, त्यामध्ये स्टोअर होईल इयर इक्वल टू 2024. देन नेक्स्ट लाईन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर इयर आपल्याकडे आहे 2024 मॉड 4 इक्वल टू 0. तर इथं कंडिशन ही ट्रू आहे आणि त्याचबरोबर चेक होईल अँड इयर 2024 मॉड 100 नॉट इक्वल टू 0. तर ही कंडिशन ही ट्रू आहे, म्हणजेच आपला इयर हा लीप इयर आहे. देन कंट्रोल गो इनसेट द इफ ब्लॉक्स आणि इथं प्रिंट होईल सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन इयर म्हणजेच 2024. तर आपला
इयर हा लीप इयर आहे आणि त्याला आपण प्रिंट करून घेऊ आणि मेसेज डिस्प्ले करून देऊ की इट इज अ लीप इयर. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.